कोकण का एक व्यक्ति कहता है कि हमारा बॉस सागर बंगले पर बैठा है, जबकि कोई कहता है कि हमारा बॉस वर्षा बंगले पर बैठा है। इसीलिए ऐसे लोग गोलियां मारने में भी कोई डर या भय नहीं रखते। सरकार में बैठे लोग गुंडों से मिलने में कोई परहेज नहीं करते। ऐसा आरोप नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने लगाया। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सरकार राज नहीं बल्कि गुंडा राज चल रहा है। सरकार के ही आशीर्वाद से राज्य में गुंडागर्दी चल रही है। विधान परिषद के विपक्ष नेता अंबादास दानवे की मौजूदगी में आज सोमवार को शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी ने जनता दरबार का आयोजन किया। पुणे जिला संपर्क प्रमुख विधायक सचिन अहिर, मावल संगठक संजोग बाघेरे पाटिल, पूर्व विधायक गौतम चावस्कुआर, पिंपरी चिंचवड मावल संपर्क प्रमुख लतिका परश्ते, पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी शहर प्रमुख सचिन भोसले, वरिष्ठ नेता एकनाथ पवार, जिला संगठिका सुलभा उबले आदि उपस्थित थे। महाराष्ट्र में गुंडों का राज आ गया है। चिंचवड कस्बा शहर के चुनावों के दौरान सभी आपराधिक पृष्ठभूमि के लोगों को सरकारी अधिकारियों ने बुलाया था। हम जानते हैं कि चुनाव के दौरान कितने गुंडों को पैरोल पर रिहा किया गया था। राजनीति के लिए दबंगों का इस्तेमाल किया जा रहा है। दानवे ने आरोप लगाया कि लोकसभा चुनाव के लिए गुंडों को सक्रिय किया जा रहा है। आता त्यांनी अर्ज विनंती कोणाकडे केली? ज्यांच्यावरच असे आरोप आहे त्यांच्यावर केलेली। ज्यांनी 50 खोके देऊ आमदार फोडले त्यांना काय तुम्ही खंडणीची तक्रार करणार आहे? मी सांगितलं पोटनिवडणुकीच्या वेळेस पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली होती एक आणि पुण्याची झाली होती। त्यावेळेस पुणे तुरुंगातून पॅरोलवर कोण कोण सुटलं, कोणी मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्याच्या कोणत्या हॉटेलमध्ये भेटी घेतल्या आम्हाला सगळं माहिती आहे। यथावकाश या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। याच पुण्यामध्ये कोणत्या हॉटेलमध्ये हे सगळे गुंड भेटत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। मला वाटतं सर्रास राजकारणासाठी याचा वापर होत आहे असंच वाटतं। असा जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करायचा गुंडागर्दीच्या माध्यमातून आणि राजकीय हित साधायचं असं असू शकतं। खरं तर कार्यकर्त्यांशी संवाद अशा पद्धतीने हा कार्यक्रम होता। शिवसेनेच्या तालुक्याच्या किंवा विधानसभेच्या ज्या प्रमुख शाखा असतात तिथं भेट आणि तिथल्या काही शिवसैनिकांशी संवाद अशा प्रकारचा हा उपक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांचा होता। परंतु आता हा संवादाचं रूपांतर जाहीर सभेत होतंय कारण जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर लाभतोय। विरोधक काय बोलतात काय नाही बोलत याच्यात मी जात नाही, परंतु तुमच्याच चॅनलवर किती लोक दिसतात हे तुम्हीच बघा। जिथे 1000-500 लोकांशी संवाद आम्ही ठेवला होता तिथे 10-10, 20-20, 25-25, 50-50 हजार लोक येत आहेत। आणि वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्रात एक क्रेज आहे, त्यांच्या नेतृत्वाविषयी या महाराष्ट्राला एक आदर आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर या महाराष्ट्राला विश्वास आहे। हे पण मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। कारण ओबीसीचं जे सर्टिफिकेट आहे वडिलांकडच्या नातेवाईकाचं हे आधीपासून मिळतं। मागणी होती आईकडचं जर नातं होतं असेल तर मिळावं। मराठवाड्यामध्ये असो की महाराष्ट्रात असो सगळीकडे हे प्रमाणपत्र ऑलरेडी मिळतंय। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मराठ्यांना फार काही मिळालेलं आहे। पण आज मराठ्यांना जे काही थोडं मिळालं याच्यामध्ये सुद्धा विष कालवण्याचा प्रकार राज्याचेच एक मंत्री छगन भुजबळ यांच्या रूपाने करतायत। एकीकडे सरकार मराठ्यांच्या बाजूने बोलतं आणि एकीकडे सरकारमधले एक मंत्री मराठ्यांच्या विरोधात बोलतोय। याचाच अर्थ सरकार मराठ्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न करते, ओबीसी बांधवांनाही चुचकारण्याचा प्रयत्न करते आणि जाती जातीमध्ये भेद पाडून स्वतःचं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करते। आणि म्हणून मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर बसत असतील। खरं तर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे चिकाटीनं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ता मराठा समाजाशी त्याचा विषय तर सगळ्या मराठा समाजाला अभिमान आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न मनात असायचं काहीच कारण नाही। पण ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्या मराठा समाजाच्या जनतेचा भावनाशी खेळतंय मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील। हे पण आता तर छगन भुजबळांना एका पक्षाने सोडलेलंच आहे, ताबडतोब कळतं। लोक काय वेडे आहेत का?